नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का भारतातील दुसरी सर्वात मोठी नदी गोदावरी कुठून सुरू होते? आणि त्या ठिकाणी एक असा पर्वत आहे ज्याचा संबंध थेट भगवान शिवाशी जोडला जातो. होय, आज आपण जाणून घेणार आहोत नाशिक जवळील रहस्यमय आणि पवित्र असा ब्रह्मगिरी पर्वत. पण त्या अगोदर जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा. ब्रह्मगिरी पर्वत महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर जवळच्या सह्याद्री पर्वतरांगेत वसलेला आहे. या पर्वताची उंची सुमारे 1294 मीटर म्हणजे 4246 फूट आहे. हा पर्वत फक्त निसर्गरम्य नाही तर धार्मिक आणि ऐतिहासिकदृष्ट्याही अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. ब्रह्मगिरी पर्वताचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे याच पर्वतावरून गोदावरी नदीचा उगम होतो. गोदावरीला दक्षिण गंगा असंही म्हटलं जातं. पौराणिक कथेनुसार गौतम ऋषीने ते कठोर तपस्या केली आणि भगवान शिवांना प्रसन्न केलं. शिवांनी त्यांच्या इच्छेनुसार गंगा नदीला पृथ्वीवर अवतरायला सांगितलं आणि तीच पुढे गोदावरी म्हणून वाहू लागली. ब्रह्मगिरी पर्वताला भगवान ब्रह्मदेवाचा पर्वत असंही म्हटलं जातं. काही कथांनुसार भगवान शिव ब्रह्मदेवावर प्रसन्न होऊन म्हणाले की मी तुझ्या नावाने ओळखला जाईल, म्हणून याचं नाव ब्रह्मगिरी पडलं. या पर्वतावर 5 प्रमुख शिखरे आहेत जी भगवान शिवाच्या 5 मुखांचं प्रतीक मानली जातात. याच ठिकाणी त्र्यंबकेश्वर मंदिर आहे जे भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. ब्रह्मगिरी पर्वत ट्रेकिंगसाठी खूप प्रसिद्ध आहे. येथे सुमारे 700 ते 750 पायऱ्या चढून वर जावं लागतं. वर पोहोचल्यानंतर दिसणारा सह्याद्रीचा नजारा, हिरवीगार दर्या, धबधबे हे सर्व अनुभव खूपच अद्भुत असतात. पावसाळ्यात तर हा परिसर पूर्णपणे हिरवागार होतो आणि निसर्गप्रेमींसाठी स्वर्गच वाटतो. ब्रह्मगिरी पर्वतावर अनेक गुहा, मंदिरे आणि तीर्थस्थळे आहेत जसे की गंगाद्वार, गौतम ऋषीचा आश्रम आणि अनेक शिवलिंग. दरवर्षी श्रावण महिन्यात आणि महाशिवरात्रीला हजारो भक्त येथे येतात आणि पर्वताची परिक्रमा करतात. या पर्वतावरून पाणी 3 दिशांना वाहतं. पूर्वेकडे गोदावरी, दक्षिणेकडे वैतरणा आणि पश्चिमेकडे इतर प्रवाह. हा परिसर जैवविविधतेने समृद्ध आहे आणि सह्याद्रीच्या हॉटस्पॉटमध्ये येतो. तर मित्रांनो, ब्रह्मगिरी पर्वत हा फक्त एक डोंगर नाही, तो आहे श्रद्धा, इतिहास आणि निसर्ग यांचा अद्भुत संगम. जर तुम्हाला निसर्ग, ट्रेकिंग आणि अध्यात्म यांचा अनुभव घ्यायचा असेल तर एकदा तरी ब्रह्मगिरी पर्वताला भेट द्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.